तर माहेरची. जावई बापूंनी पाहिलेली मेंढर कोण सांभाळणार? अगं आता बाळू जातो आहे ना महादू काकांसंग मेंढर करायला. आता एकदा का त्याला त्यातलं समजलं तर जाईल तिकडची बी सांभाळायला मेंढर तो. अरे काय बोलतो आहेस भीमा तू? अगं असंच म्हणतोय ना. म्हणजे तो काय तिथं जाऊन राहणार आहे का काय? तू बी कशाला एवढ्या मोरला विचार करते आहे? हा तू असलं काय बा बोलशील आणि त्याच्या डोसक्यात घालशील. एक तर आधीच त्याच्या डोसक्यात काय चालू असते कोणच बी समजत नाही. महादू काका भाकर खाऊया आता. तर मेंढर तर त्यात. वय वय चालतंय की. मला बी लय भूक लागली. हा भूक लागली वय. भाकर आणली का? माधू माझ्या लग्नात तुला एवढ्या भाकरी चारीन एवढ्या भाकरी चारीन तर वर्षभर तुला भूकच नाही लागायची. वय का? बुंदी तर खिशात भरून देईन तुला. हा जमतय जमतय. तात्या मी आणली हाय भाकर खा. तात्या ए तात्या अरे भाकर खायची आहे ना व मग हात धुवून ये जा. वय मी काय म्हणतो तुम्ही जेव्हा मी आलोच. ए तात्या असा करतोय बस खाली जेवा दे. बाळू ही आपली मेंढर तिकडे वावरात तरतात ना. मी काय करतो तिकडे जाऊन त्यांच्यावर ध्यान ठेवतो. काय ते पल्याडल्या वावरात गेले तुमचं नुकसान व्हायचं लोकांचं. जातो ना मी. नाही जात वावरात. अरे त्या काय तुझ्या वाणी आहे वय पुढं बी बोंबलं थिंड्या. अरे गुन्हे आहेत त्या. हे बघ कसं तरत्यात. तरी बी जातो. मग पोट लय पिळून आले तू खायला लागलंय काय का आता. पर तात्या मला एक सांग सकाळच्याला तू काय बडबडत होता रे? हे वय टीम टीम टोम टोम विचाय विचाय काही नाही काही नाही. बाळप्पा या तात्याची लक्षणं मला काही खरी दिसत नाही बघ. अरे सकाळ धरणं असा बडबडतो हाय टुम टुम टिम टिम काहीतरी. हे तर दिसतंयच. मला तर वाटतं ह्यो काय मनानं आलेला नाही. पंचानं धाडला ह्याला. हा तरी मला वाटलंच होतं या तात्याच्या त्याला चांगला झाडाला बांधून ठेवला पाहिजे. नग नग बघूया की काय करतोय. असं बी त्या बैरीचा मंत्र आणि अंगारा हाय त्याजवळ. बघू काय उपयोग होतोय का ते. वय 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 घ्या मंगळ तमाई अरे अरे तमाई मला बोट नको खाली. पुढे बी जाऊन बसतो का तुला पण. मग काय करू? अरे अरे त्या बाळू मेंढ्याला सोडून कुठं जातच नाही. नाही मेंढ्या चोरणार कशा? हा
ते केलं तरच बाळूच्या हातून काम जाईन. मंत्र फुकला का? टीम टीम टूम टूम विच्छे विच्छे. मग काय परिणाम व्हाय ना? हे मला तर वाटतं ते काल भैरी त्या देवप्पा सारखाच एक खोटा. नाही, अरे पहिरीच्या मंत्रात लय ताकद आहे. नाही मग वाट ना अजून बघू मेंढ्या चोरता येते का. नाही पण आज काम झालं पाहिजे मंगळू. अरे तू फकस्त त्या बाळ्याला घेऊन कुठेतरी बाजूला जाय. एक एक मेंढी अशी उचलून घेऊन जातो का नाही बघ. जेवलास का? अरे जेवत बसलो असतो तर इथं येता आला असतं का. लय भूक लागली रे. तुझं रोजच आहे भूक लागली भूक लागली. तरी बहिरी आल्यापासून बरं आहे. एका वक्ताला का व्हायना पण पोट भर जेवतो बघ मी. तुझं बरं आहे बाबा. हे आमचा पंच लपू लपू खातो. बरं बरं गप्पा मारीत बसू नको. मोर हा आणि तू जाऊ नको हा माघारी. हा सामान जाय. कसं चालतो रे तू अशा भागात पण. तुला लक्षात ठेव. अगं एवढा कसला विचार करताय? विचार कसला? हेच दहाव्याला किती बिपिळ दिला तरी दाग वेगळंच वाट. ते तर व्हायचंच की एक दिवस. काय म्हणायचं आहे? काय खतखत आहे मनात? खटखट कसली? उलट आता तर कसलं बी विचार न करता पंढरपूरला जावं असं वाटत आहे. म्हणजे अरे हे काय मधी? हो मधीच काय आता अजून किती दगदग करायची. आज पतू राब राब राबलोच नव. कष्ट केले पोरासनी लहानाचं मोठं केलं. आता ते बी त्यांच्या मार्गी लागले आहे. आता शांत बसून देवाचं नाव घ्यावं असं वाटत आहे. आता सुरू झालं का तुझं? अगं आताशी एक सुना आली आहे हाताखाली. अजून 2 सुना यायच्या आहेत. ते बी पार पडेल की. मला सगळ्यात जास्त काळजी होती ती बाळूची. ते बी पार पडलं देवाच्या आशीर्वादाने. लगीन झालं त्याच्या संसाराची घडी काय नीट बस. ते बी होऊन जाईल की. आता जातोय ना कामाला. काय होऊन जाईल? साधं धडाचं बोलत बी नाही तो सत्यवा संघ. त्याला आपण तरी काय करणार? आपल्याच्यानं जेवढं झालं तेवढं केलं नव आणि अजून बी करतो आहेच की. शेवटी ज्याचं त्याचं संचित आहे. खरं आहे तुझं. बाळानं काम करावं त्याचा संसार मार्गी लागावा. लेकीची लेक सून करून घरात आणली आहे. सून व्हावं माझा बी जीव चोरत असतो. आपण काय करणार? आपण म्हणतो निसत आपल्या हातात काय बी नसतं. आता हेच बघा की काल पतूर काम नाही करणार म्हणून म्हणत होता. आता लगीन झालं तर जातोय ना कामाला. हे ते जाता यायला होतच की. आता काय म्हणणं आहे पुढं? म्हणलं नव सालाबाद परमानं पंढरपूरला जायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनात. ते बी तुमचं संगत 1 महिना. एवढं दिस वय जाऊ. हा बाळाला येऊ दे मग सांग समजास. तुम्ही सांगायच्या अगोदरच मी ऐकलं आहे समज. वय का? ते काय बी असू दे पण मी नाही जाऊ द्यायचं तुम्हाला कुठं सांग. कार तुम्ही नसल्यावर घर घर वाटत नाही आणि अजिबात मन नाही लागायचं तुमच्या बिगर. नाही नाही तरी बी म्या जाणारच आहे. तुझ्या आईचं एकदा ठरलं ना मग ठर.